टीव्ही 9 मराठीच्या न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा। बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत भाजपची संपूर्ण भारतभरातील 16 राज्यांमधील उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे। पाहूया त्या संदर्भातल्या न्यूज टॉप 9। भाजपचा 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 195 जागांवरचे उमेदवार निश्चित। यात 28 महिलांचा समावेश, 50 पेक्षा कमी वयाचे 47 उमेदवार, अनुसूचित जातीचे 27 लोक तर अनुसूचित जमाती 18, ओबीसी 57 लोकांना मोदी सरकारकडून उमेदवारी। पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधून निवडणूक लढणार तर गांधीनगरमधून पुन्हा एकदा अमित शहा असतील तर राजनाथ सिंग यांना लखनौमधून उमेदवारी जाहीर। 195 उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये उत्तर प्रदेशमधून 51, पश्चिम बंगाल 26, मध्य प्रदेशचे 24, गुजरातचे 15, राजस्थानातून 15, केरळचे 12, तेलंगणाचे 9, आसामचे 11, झारखंड आणि छत्तीसगडचे प्रत्येकी 11, दिल्लीचे 5, जम्मू काश्मीरचे 2 आणि अरुणाचल प्रदेशमधून 2, गोव्याचे 1, त्रिपुरामधून 1, अंदमान निकोबारमधून 1 अशा 195 उमेदवारांची नावे जाहीर। भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा नाही। महायुतीचं जागा वाटप झालं नसल्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा झाली नसल्याची माहिती। तर भाजपच्या यादीमध्ये 2 माजी मुख्यमंत्री, मध्य प्रदेशातली विदिशातून शिवराज सिंग चौहान आणि गोव्यातून श्रीपाद नाईक यांना तर कोटामधून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना उमेदवारी। उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधून कृपाशंकर सिंग यांना उमेदवारी। मूळच्या जौनपूरच्या असलेल्या आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या कृपाशंकर सिंग यांना भाजपकडून बक्षिसी। अरुणाचल प्रदेशमधून किरण रिजिजू यांना उमेदवारी जाहीर तर छत्तीसगडमधील कोरबामधून सरोज पांडे यांचं नाव समोर। नवी दिल्लीमधून बासुरी स्वराज, उत्तर पूर्व दिल्लीमधून मनोज तिवारी, दक्षिण दिल्लीमधून रामवीर विधुडी आणि पश्चिमी दिल्लीमधून कमलजीत शहरवात यांना उमेदवारी जाहीर। गोरखपूरमधून रवी किसन तसंच अमेठीमधून पुन्हा एकदा स्मृती इराणी यांचं नाव तर मथुरेतनं हेमा मालिनी यांच्या नावाची घोषणा।